पोटाला थंडगार लस्सी पाजून आणि 10 रुपयाचे ढाळे घेऊन आम्ही निघालो यमाई देवीचे दर्शन घ्यायला. जे की एवढ्या खाली असं उतरून पायऱ्या जायचं होतं आणि उतरायला पायरी काय वाटत नाही, पण चढायला वाट लागते. आणि आमच्या परीचा तर अवतार बघण्यासारखा झाला आहे. तिचा अवतार मीच केलाय. माझा पण अवतार असा झाला असता, पण तिची हाईट माझ्या एवढं पुरत नाही म्हणून मला तिचा गुलाल माझ्यापर्यंत येतच नव्हता. मग आतमध्ये गेलो, दर्शन केलं देवीचं. आणि माझं कॉलेज कोल्हापुरातच झालं होतं आणि आईनं त्यावेळेसच बोललं होतं नवस, आणि तो आज कंप्लीट झाला फायनली. आणि तुम्ही पण इथूनच दर्शन घ्या आणि जर तुम्हाला पण नवस बोलायचं असेल तर बोलून घ्या. खरंच ही देवी पावते. आणि तिथून आम्ही आलो बाहेर आणि बाहेर आल्यानंतर ना आम्हाला लागली होती भूक. मग काय पेरू घेतले आणि थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले आणि तिथून निघालो. आणि आमच्या बाबाचं वेगळंच, आईला उचलून घेत होता. चल म्हणे मी उचलून घेतो. आणि तिथून येतानाच एक भुयारात मंदिर आहे आणि जे की इथं आतमध्ये गेल्यानंतर एवढं थंडगार वाटतं ना, आणि पूर्ण हे दगडामध्ये कोरलेलं आहे. आणि इथं मग दर्शन घेतलं आतमध्ये मस्तपैकी आणि मग निघालो तिथून बाहेर. आणि तिथून बाहेर निघाल्यानंतर ना आमच्या मागे एक मांजर लागली होती, जे की तिला लय भूक लागली होती वाटतं आणि ती आमच्या मागच येत होती. आणि मला मांजरी खरंच नाही आवडत, तरी पण मी तिला घेऊन गेले. म्हणजे आमच्याकडे काही एवढं खायला नव्हतं, जे की प्रसाद घेतला होता तोच होता. आणि बघा, मला मांजरी आवडत नाहीत आणि मांजराला पण मी आवडत नाहीत. मी किती त्याला प्रसाद द्यायला बोलवत होते, तर आलाच नाही. मग शेवटी आला. मग आल्यानंतर ना त्याला खाऊ घातलं. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं त्याचा आत्मा खरंच तृप्त झाला आणि त्याला खरंच भूक लागली होती यार. आणि त्याला मग आम्ही वरती घेऊन जातो तर तो आलाच नाही, तो तिथंच थांबला. तो मग गेला. मग आम्ही वरती आलो आणि वरती आल्यानंतर ना आम्हाला लागली होती तहान. मग तिथं जरासं बसून थोडंसं पाणी पिलो आणि पाणी पिल्यानंतर ना मग लगेचच निघालो आम्ही घरी. भटजीच्या घरी आल्यानंतर ना मग जेवण केलं. जेवण केल्यानंतर ना त्यांच्या पायातून पडून आम्ही निघालो कोल्हापूरला. मग कोल्हापुरात आले आणि महालक्ष्मीचे दर्शन घेतले असं होणारच नाही. मग महालक्ष्मीचे दर्शन घ्यायला तुम्ही या पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.